या मंचावरती उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री भरत साळुंखे साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या शिस्त आणि शिकवणीखाली तुमचं माझं आयुष्य अजून घडत आहे असे गावडे सर, काटकर सर, नाईक सर, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मंचावरती उपस्थित जुईल सपरे, समीर घुमरे आणि आजच्या कार्यक्रमासाठी खूप काम असताना सुद्धा केवळ मित्रांना भेटायचं म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलेले माझे खास मित्र, बंधू आणि बहिणीनं, आज हा गेट टुगेदर आहे. मला एका माझ्या मित्राची उणीव भासते, ते म्हणजे भाऊ शिंदे आज या ठिकाणी उपस्थित नाही आहे. पण सुखदुःखात ठेस लागली तरी हाकेला ओ देणारे काही मित्र या ठिकाणी आहेत आणि आपण सर्वजण व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्रुप म्हणून एकत्र आहे. पण ग्रुपच्या शिवाय त्यातली बरीच लोक एकमेकाशी ऋणानुबंध जोडून आहेत. त्यांना माहिती आहे की कुणाचा वाढदिवस असला तर प्रकाशने एक मेसेज टाकायचा, चंद्रने एक मेसेज टाकायचा आणि मग जी लोक जिथं असतील तिथे एकत्र यायची. मित्रांनो, गेट टुगेदर फक्त निमित्त असेल, पण काहीतरी सण असते तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये की गेल्या महिन्याभरापूर्वी मी एक असा मेसेज केला होता की आता मित्रांची वय वाढत चालल्यात. कुणाला बीपी, शुगर, कुणाला घरातला ताण, कुणाचा मुलांचा, संसाराचा प्रचंड मनस्ताप प्रत्येकाच्या पाठीमागे असतो, पण समाजामध्ये हा दाखवायचा नसतो. पण कुठंतरी एकत्र यावं, त्या निमित्तानं 12 महिने वर्षाची आपण सुखदुःखाची बेरीज करत असतोच, पण मित्रांच्या सोबत यावं, तो दिवस आनंदाने घालवावा आणि इथं आल्यानंतर आपल्यातल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि माझ्या मित्रांचे चेहरे बघावे. आयुष्य आज असते ते उद्या नसते, पण मित्रानं मित्रासाठी एखादा वेळ काढला तर त्या मित्राला सुद्धा इथून जाताना वर्षभराची ताकद घेऊन आपण जाऊ आणि मग पुढल्या वर्षी असाच कुठला तर एखादा दिवस निवडू. माझं तर मत असं होतं की गेट टुगेदर हा दरवर्षी झाला पाहिजे, पण आपल्याला ते सर्वांना शक्य होत नाही. सर, 2 वर्षानं, बहुतेक 3 वर्षानं हा गेट टुगेदर होतो. मित्राची व्याख्या ही इथल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण शाळेत एक शिकलो होतो की सुखदुःखात उपयोगी पडतात तेच खरे मित्र. पण मित्राची व्याख्या श्रीकृष्णाने एक वेगळी सांगितली आहे. श्रीकृष्ण म्हणतात की तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू, इतकी सोपी मैत्रीची व्याख्या आहे. मग ही मित्राची व्याख्या, मित्र आपल्या आयुष्यामध्ये असल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये सुखदुःखांना आपण त्या संकटावरती कशी मात करू शकतो याची अनेक उदाहरणं आपण पाहतो. आज प्रकाश जसं बोलला की इथं आल्यानंतर आपल्यातले बरेच लोक वेगवेगळ्या पदावरती गेल्यात. अमर सारखा खरंच मला अभिमान आहे की अमर एका ठिकाणी इलेक्टेड मध्ये गेला. मी मागाशी सांगितलं की आमचा एका सत्कार अपेक्षित नाही आहे, आम्ही सिलेक्टेड मध्ये त्या पदावरती गेलो. हे वैयक्तिक पार्टीज आणि विचारांचे काम झालं, पण अमर सरकार सर्वसमावेशक सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा माणूस म्हणजे पक्ष पाडवे पद आले की पाठोपाठ अहंकार येतो आणि तो अहंकार आला की माणसाला त्याची गुरवी असते. पण सामान्य माणसाला सर्वसामान्य बंकट साहेबांच्या तालमीत मोठा झाला. त्याला माहिती आहे की सर्वसामान्य माणसांची कामं काय असतात. एपीएस साहेब, या तालुक्यामध्ये जवळजवळ 29 ग्रामपंचायती असतील. त्या प्रत्येक ग्रामपंचायतीमधल्या इथल्या 50% लोकांची ओळख असेल. माझा भाऊ या ठिकाणी शेवटच्या भागात होता, दीपक पाटील. माझ्या गावाचं गेली 5 वर्ष सरपंच पद घोषवतोय. अतिशय चांगल्या पद्धतीनं जितका विकास गेल्या 15 वर्षापूर्वी झाला नाही तितका विकास त्याने केला. म्हणजे मला सांगायचं काय आहे की या माध्यमातून एखादा कार्यकर्ता विचाराने घडत मोठा गेला की विकास ही फक्त एक दुसरा टप्पा आहे. आज आपण समाजामध्ये बघतोय की नुसती चांगली शाळा असणं म्हणजे विकास आहे का? नुसता चांगला रस्ता असणं म्हणजे विकास आहे का? आज लोकांची मानसिकता इतकी विचित्र आहे की आज चांगलं घर आहे पण ते घरकुल दुबवलंय. आज पलीकडल्या आपण चंद्रावरती आलो गेलो, पण पलीकडल्या गल्लीत कुठला माणूस आलाय याची आपल्याला माहिती नसते. म्हणजे समाजाचं समाजभाग विसरलेला समाज आपण निर्माण करायचं नाही आहे. येणारी पिढी ही तुमच्या माझ्या विचारानं निर्माण होणार आहे. मित्रांनो, मी कालच असं वाचलं होतं की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना बरेचसे जे प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम त्यांचे सुटावेत यासाठी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यानं, म्हणजे प्रत्येक जण, मी दरवेळी सांगतो की माणसं ही अक्षरासारखी असतात. ती योग्य वापरली तर त्या अक्षरांचा मंत्र होतो आणि अयोग्य वापरली तर त्या अक्षरांची शिवी होते. तुमच्या माझ्यामध्ये असा काहीतरी एक चांगला गुण आहे, समाजासाठी सारे जीवन आणि एकतेच्या विचाराचे संगोपन, असं मला अमर दरवेळी सांगायचं. सर, राजकारण सोडलं तर मी आणि अमर गेली 5-6 वर्षे कायम एकत्र असतोय. आज सतीश एकत्र असतोय, प्रकाश, चंदू भाऊ आम्ही कायम एकत्र असतोय. मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की तुमच्या माझ्या कुटुंबातला एखादा कोणतरी आजारी पडला तर त्या माझ्या मित्राचं त्या दवाखान्यामध्ये अत्यंत कुटुंब 10-12 वर्ष पुढं जाणारं कुटुंब पाठीमागे येतं आणि मग आपण त्या मित्रासाठी काय करू शकतो का? आपल्या अवतीभोवती अशी कित्येक सारी लोक आहेत की त्यांना कुणी प्रशासनाचा त्रास आहे, कुणाचा वैयक्तिक त्रास आहे, गावाचा त्रास आहे. आपण त्या दुःखी दलित कष्टी पीडित लोकांच्या चेहऱ्यावरती क्षणभर जरी असू आणू शकलो
तरी तुमच्या माझ्या जीवनाचं सार्थक व्हायला फार वेळ लागणार नाही आहे. पण आपल्याला करायचं काय, आपल्याला हेच करायचं आहे की समाजामध्ये अशी बरीच सारी लोक आहेत, त्या माध्यमातून आपला SSC 2000च्या ग्रुपच्या माध्यमातून मला विशेष करून प्रकाश आणि प्रशांत या ठिकाणी आहेत, कुशिम आहे, गजेंद्र आहे, गजानन भाऊ आहे. ही गेट टुगेदर आज आपल्याला दिसतोय. मी सिद्ध 11 वाजता आलो. कुठलंही योगदान नाहीये. माझी वर्गणी सुद्धा दीपकने भरलेली आहे. मला सांगायचं काय, आम्ही आमच्या कामानं सोडून येणार, पण यांनी 2-3 दिवस यासाठी वेळ घालवलाय. मित्रांनो, तुमच्या उपकारांना आम्हाला ऋणी होता येणार नाही आहे. असंच दरवर्षी तुमच्या ऋणात राहायला आम्हाला आवडेल. आपण सगळीजण एकत्र येऊ. तुम्ही आम्ही कुठल्याही जात पक्ष झेंडा मोर्चा सगळं बाजूला असू दे, पण तुमच्या माझ्या सुखदुःखात जर आपण एकमेकाच्या थोड्या संवेदना जाणून घेतल्यात, त्या संवेदनांची देवाणघेवाण करायला शिकलो, तर तुम्ही आम्ही बरंच काही मिळवलं. किती आयुष्य जगायचं आहे हे आपल्याला माहिती नाही, पण जितकं आयुष्य जगायचं आहे तितकं स्वाभिमानानं पुरुषार्थ आणि परमार्थ हा साधून जगूया असा विश्वास तुमच्याकडून व्यक्त करतो. मला बोलायचं बरंच काय होतं, पण माझ्या बऱ्याच मित्रांनी मला असं सांगितलं की तू कमी बोल, बऱ्याच मित्रांनी असं सांगितलं की तू जरा जास्त बोल. मीच कन्फ्युज आहे नेमकं काय करायचं. पण तुमच्या सर्वांच्यासाठी मित्रांनो, पद ही व्यवस्था आहे आणि जबाबदारी हे काम आहे. उच्च स्थानी बसला म्हणून नव्हे तर मनुष्य त्याच्या गुणांनी ओळखला जातो. राजवाड्याच्या शिखरावरती बसला म्हणून कावा गुरु होत नाही. पद येतील आणि जातील, पण एक चांगला माणूस व्हायला कुठलं पद पक्ष पार्टी लागत नाहीये. तुम्ही आम्ही सर्वच चांगला माणूस होऊया, त्यामध्ये चांगला स्कोप आहे. बरीच जण डॉक्टर झाल्यात, इंजिनियर झाल्यात, वकील झाल्यात, पण चांगला माणसाची अजून वाढवा या समाजाला आहे. तो समाज तुम्ही आम्ही निर्माण करूया, करा असा विश्वास आपल्या सर्वांच्याकडून व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी मला 2 मिनिटं बोलायला संधी दिली. काही मित्रांनी मी लवकर सांगावं म्हणून अगोदरही टाळ्या वाजवायला लागल्यात, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.